मित्रांनो, महाराष्ट्र हादरला आहे. कारण आज समोर आलेली बातमी ही केवळ एक राजकीय कटाची नाही, तर समाजाच्या नेतृत्वाला गप्प बसवण्याचा एक प्रयत्न आहे. होय, मी बोलतोय मराठा आरक्षण चळवळीचे धडाडीचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या कटाबद्दल. बीड जिल्ह्यातून उघड झालेल्या या प्रकरणात पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतलं आहे. अमोल खोणे आणि दादा गरुड या दोघांनी मिळून जरांगे पाटील यांच्या हत्या करण्यासाठी तब्बल 2,50,00,000 रुपयांची सुपारी ठरवली होती, अशी माहिती पोलिसांकडून समोर आली आहे. या बातमीने मराठा समाजात आणि संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः माध्यमांसमोर सांगितलं की या कटामागे एका मोठ्या राजकीय नेत्याचा हात आहे. त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की ते पुढील पत्रकार परिषदेत त्या नेत्याचं नाव आणि पुरावे सार्वजनिक करणार आहेत. हा खुलासा ऐकून सगळीकडे तणावाचं वातावरण आहे. कारण हा फक्त एखाद्या व्यक्तीवरचा कट नाही, तर मराठा समाजाच्या आवाजावरचा हल्ला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत बीड आणि जालना परिसरात छापेमारी केली. या कटाचा धागा कोणत्या राजकीय वर्तुळाशी जोडलेला आहे हे शोधण्यासाठी तपास सुरू आहे. दरम्यान जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून त्यांना आता पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे. जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी केलेल्या लढ्याने संपूर्ण महाराष्ट्र हलवला होता. गावोगावी शहरोगावी त्यांच्या आंदोलनाने लोकांचा विश्वास मिळवला. पण आत्ता जे घडलं आहे त्याने त्या लढ्याच्या मागे असलेल्या शक्तींवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. कोण घाबरतंय जरांगे पाटलांच्या आवाजाला? कोणाला भीती आहे या आंदोलनाची? हे प्रश्न आता सगळ्या महाराष्ट्राला पडले आहेत. राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. हा कट नेमका कोणाने रचला? यामागे कोणाचं नाव आहे? आणि सर्वात मोठं म्हणजे एका समाजनेत्याच्या जीवावर उठण्याइतकं कुणी खाली उतरलं का? मनोज जरांगे पाटील म्हणतात, मी मराठा समाजासाठी लढतोय. माझं जीवन या समाजासाठीच आहे. जर माझ्या जीवावर उठलं तरी ही लढाई थांबणार नाही. त्यांच्या या शब्दांनी लाखो लोकांच्या डोळ्यात पाणी आलं. पण त्यासोबत मनात पेटली एक ठिणगी, अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची. मित्रांनो, आज महाराष्ट्र एका निर्णायक वळणावर उभा आहे. एका बाजूला सत्यासाठी लढणारे आणि दुसऱ्या बाजूला त्या आवाजाला गप्प बसवू पाहणारे. पण इतिहास साक्षी आहे. जेव्हा एखाद्या समाजाचा आवाज दाबायचा प्रयत्न झाला, तेव्हा तो आवाज पर्वतासारखा उभा राहिला. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकरणावर सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे आणि महाराष्ट्र त्याचा निकाल पाहत आहे. पण यानंतर एक गोष्ट निश्चित, हा आवाज आता गप्प बसणार नाही. हे फक्त एका माणसावरचं षडयंत्र नाही, हा समाजाच्या आत्म्यावर झालेला हल्ला आहे आणि महाराष्ट्र त्याचं उत्तर नक्की देईल.